2 दिवस पुढं लाईफ वाढवायची यायचं. सुरेश सर, अजून तुम्हाला काय वाटतं या मिरचीमध्ये? तुम्ही तर आता ॲग्रीमध्येच काम करता, याच्यामध्ये आज नाही, कसं वाटतं मिरची तुम्हाला? म्हणजे तर बहुत बढी आहे कारण कसं काय त्याच्यामध्ये फ्लॅशही चांगलंच आहे. हां. त्याची फांटी एक नंबर आहे. एक तर कसं आहे झाडात ते खोल मूळ राहते, हां. मुळाची चांगली म्हणजे अंदर जाण्याची ते क्षमता आहे का नाही ते बहुत जबरदस्त आहे. म्हणजे मेन म्हणजे कसं आहे का आपल्या जो झाडाचा आहे तो म्हणजे मूळ म्हणजे बनायला पाहिजे. हां, बरोबर. तर कसं आहे मूळ बनला तर आपल्याला उद्या देणारा फल तो आपल्याला भेटणार ना, automatic भेटणार. सर, वेस्टीजच्या प्रोडक्टबद्दल तुमची काय राय याच्यामध्ये? नाही तसं तर काही घ्या नाही, वेस्टीचे प्रोडक्ट सगळ्याच बढिया आपण रिझल्ट बी घेत आहोत आणि चांगल्याच रिझल्ट भेटत आहे. आणि क्वालिटी मध्ये ना वावरात जे जमिनीची म्हणजे मशागत जे आहे ते आपल्या चांगल्या पद्धतीनं होऊ शकते. पुढच्या दिवशी आपली लाईफ मध्ये नाही का जे आपल्याला जमीन टिकवायची आहे ते आपला दुसऱ्या काळासाठी टिकवण्यासाठी ठेवायचं असलं बरोबर. तर आपल्याला कसं जमिनीची लाईफ टिकवण्यासाठी आपल्याला जैविकचाच वापर करावा लागेल. बरोबर. कारण जे आयुर्वेद आहे जसं म्हणतात ना ते जसं आयुर्वेदात आपण जो याच्यात काय म्हणतो बा आपण आयुर्वेदानं जे होमिओपॅथिक ॲलोपॅथिक तसंच असं आपला हेच फरक आहे का रासायनिक ना याच्यात फरकच दिसतंय. पण सर, तुम्ही मिरचीची तोडणी करता, तुम्ही हर मिरची बघत आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय फरक वाटतो? आपण मिरची आता आजपर्यंत प्लॉट तोडून राहिलो पण क्वालिटी कसं आहे क्वालिटी मिरची क्वालिटी जेव्हा क्वालिटीनं मिरची भेटून राहिली कारण ह्या क्वालिटीनं आपली मिरची आज नाही विकली तरी उद्या जर ह्या क्वालिटी मिरची आपण उद्या जर काढली मार्केटमध्ये तरी आपण काढू शकतो. अच्छा. आणि याच्यामध्ये पॉवर आहे ना मिरची टिकण्याचा शाश्वती आहे आपली. बरोबर. आणि सर, तुम्ही आता प्लॅटअप पाहतात पण आता तुम्ही तुमची राय म्हणजे समोरच्या व्यक्तीला तुम्ही सांगू शकता की याच्यामध्ये आपण सांगतच आहोत. कारण कसं का जे बी आपली पोझिशन आता मी पलाटा घेतो तोडतो वगैरे पण जो काट्या रोग वगैरे आहे तो पण बहुत काही पलाटावर दिसलं पण याच्यावर काय आहे आपल्याला ते एकही असं सिट्टा दिवस दिसू शकत नाही का आपला काटा रोग आहे का एक दुसरा म्हणजे असं पत्ती जे आहे चुरडा वगैरे असं काहीच नाही वाटत. म्हणजे पुरा फेस प्लॉट वाढून राहिला. अच्छा. धन्यवाद सर. जर आपल्या जर कास्तकारांना सगळ्या गोष्टी जर आपल्याला सपोर्ट केल्या किंवा वापरल्या ह्या गोष्टी तर आपल्याला चांगलं प्रोत्साहन देऊन आपण त्यांना बढिया सर्व्हिस देऊ पुढच्या दृष्टीनं. बरोबर सर. कारण कास्तकाराला उद्याच्या दृष्टिकोनानं आपल्याला त्याला पुढे नेण्याचा आपल्याला हमखास म्हणजे ह्या राहील. हो सर, माझी पण योजना तेच चालू, शेतकऱ्यांना आपण पाठिंबा देणार आणि समोर देऊन त्यांच्या मालाची क्वालिटी पण चांगलं करा आपल्या या पद्धतीनं चला बा तर तुमचा चांगलाच होणार. म्हणजे तुमची शेती बी चांगली राहील. बरोबर. तुमचा उत्पन्न येणारं बी वाढण. बरोबर. आणि तुमचा जो येणारा काळ बी चांगला तुमच्या जमिनीवर जगणे शाश्वती आहे. म्हणजे जमीन बी पोट बनून राहील. बरोबर सर. चला सर, शेतकरी बंधूंना आपल्याला राय मिळाली. आपले सुरेश भीमनकर सर यांनी आज मिरचीमध्ये पण प्लाटा घेतात, पाहतात आणि ऑर्गॅनिकमध्ये पण काम करतात. आणि माझा नंबर आहे विनोद कोकाटे नाव आहे माझंवाला. माझा नंबर 75 075 11 510. कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला हर प्रोडक्टची माहिती मिळण्यात येईल याच्यामध्ये. हे आपले शेतकरी आहे मिळायचे एक निकेत ढोटे सर आणि त्यांचाच मित्र विकास भाऊ. चला, नमस्कार सर. तुम्ही राय दिल्याबद्दल आपल्या प्रोडक्टबद्दल नमस्कार सर. नमस्कार सर.